आता आपण करणार आहे मॉइश्चरायझिंग. ठीक आहे. अरे मी सांगायला विसरली, मग अशी मी टोनिंग केलेली ना, रोज वॉटर आहे हे. आणि हे कितीला आहे माहिती आहे? स्वस्तच आहे तसं हे. बघा 28 रुपयाला आहे, फक्त 28 रुपयाला. पण ह्याचा सुगंध एवढा छान येतो, मला तर खूप आवडतो, गुलाबासारखाच येतो. मग त्याच्यानंतर आपण मॉइश्चराईज करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हवा आहे मॉइश्चरायझिंग क्रीम. आता मी सांगू शकते, तुम्हाला ड्राय स्किन आहे म्हणून मी जेंटलवाला करते. तुमची जशी स्किन असेल तसं तुम्ही मॉइश्चरायझिंग करा. ठीक आहे. आता मी हे करते सेटाफिलचं आहे. हे कितीला आहे? एक मिनिट. मला काही लक्षात नाही आहे, पण हे माझ्या हिशोबाने हा थोडासा महाग आहे. 280ला आहे, छोटा आहे. पण सेटाफिलचे प्रोडक्ट थोडे महागच येतात, पण तसे वर्क पण करतात. मला तर असं वाटतं छान आहे. पण तसं नसेल तर तुम्ही हे मलाही यूज करू शकता, लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम. आणि हे सगळीकडे तुम्ही यूज करू शकता. ह्याची प्राईस हे 100 नाही, ह्याचं हा तर मोठा आहे, पण यात स्मॉल पण येतं. तुम्ही ते वाला घ्या. ठीक आहे. मग मी आता मॉइश्चराईज करून घेते हे. आणि कधी पण डायरेक्ट कुठला पण प्रोडक्ट असू दे, क्रीम असू दे, डायरेक्ट तुम्ही फेसवर नका अप्लाय करू. मी तर ते सांगणार. मी तसं तर नॉर्मली आपल्याकडे प्लेट वगैरे असते, त्यात मेकअप प्रोडक्ट काढतात. पण मी नाही घेतलेली ती, कारण माझ्याकडे हे नाही आहे एवढं, काय बोलतात, मेकअप प्रोडक्ट नाही आहे. आणि मी ट्राय करते की जेवढं घरातल्या सामानामध्ये आपला मेकअप होईल तेवढा छान, मला असं वाटतं. मग मी तसं नाही करत. ठीक आहे. आता आपल्याला हे असं स्प्रेड करायचं आहे. ठीक आहे. आता हे लावून झालं. ह्याच्यानंतर आपण चौथी स्टेप करणार आहे प्रायमर. पण ह्याचं लगेच प्रायमर नाही लावायचं. मी याला पण असं ट्राय करून घेईल. हे ड्राय झालेलं आहे. आता आपण लावायचं प्रायमर. आता माझ्याकडे हा वाला छोटूसा प्रायमर आहे. हा पण स्वस्तच आहे आणि 3 in 1 आहे. यात प्राइम्स, प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझिंग होते. समजा तुमच्याकडे मॉइश्चरायझिंग नाही आहे करायला काही क्रीम, तर तुम्ही हे यूज करा. हे 3 in 1 आहे. हे पण मला वाटतं की 100 ते 150च्या आसपास आहे, कारण ही छोटी ट्यूब आहे, इनसाईडची आहे बघा. 3 in 1. आपण आता ह्याच्याने फेस प्राईम करून घेऊया. हे असं ना सिलिकॉनसारखं आहे बघा. ठीक आहे. म्हणजे आपले पोर्स असे दिसतात, प्रायमर लावलं की त्याच्याने ते क्लोज होतं. म्हणजे ते असे कसे दिसतात, ओपन पोर्स. ह्याला काही स्मेल तर येत नाही. ठीक आहे. पण असं स्मूथ वाटतं मला. तुम्ही पण बघा. मला फेस पूर्ण कवर केलं आहे. आता आपण करायचं आहे कन्सिलरने जे पण आपले समजा पिंपल आहेत, पिगमेंटेशन आहे, तर त्याला डार्क सर्कल आहे, ते आपल्याला पहिला हाईड करायला लागेल. मग त्याच्यावर फाउंडेशन अप्लाय करू शकता. कधी कधी काय होतं, फाउंडेशनची कव्हरेज खूप छान असते, तर जरी तुम्ही हे नाही लावलं तरी त्याच्याने ते सगळं हाईड होतं. पण आता मी नवीनच ते घेतलं, कारण मी याच्या आधी फाउंडेशन वापरलेलं पण नाही आहे. पण तरी पण मी ट्राय करते. ठीक आहे. हे पण इनसाईडचंच आहे, प्रो कन्सिलर पॅलेट कन्सील करेक्ट कॉन्टोर. ह्यात 1 2 3 4 5 6 शेड आहेत. ह्याच्याने आपण कन्सिलरने कन्सील करू शकतो, कार्य करू शकतो, आणि आपण कॉन्टोर पण करू शकतो. हे बघा एवढे शेड आहेत. हे इनसाईडचंच आहे. हे पण 240ला येतं. हे सगळे जेवढे मी प्रोडक्ट दाखवते ना, ते मला वाटतं 500च्या खालीच आहे, म्हणजे एकदम हाय नाही आहे. फाउंडेशन पण 500च्या खालीच आहे, आणि हे पण 500च्या खालीच आहे. मला ह्याची हे नाही माहिती प्राईस, पण मला असं वाटतं 240चं आहे, कारण मी याला खूप सर्च केले. घेताना पण 10 वेळा विचार केला आहे, कारण कसं आहे, आपण सगळं यूट्यूबला बघून सर्च करून नुसतं ट्राय करतो, आपल्या स्किनला पण हार्म होते. ठीक आहे. आणि माझा आवाज खूप खराब येतो, मला माहिती आहे. पण तुम्ही त्याला इग्नोर करा माझ्यासारखं. जशी मी फालतू लोकांना इग्नोर करते, तसं तुम्ही त्याला इग्नोर करा. आता माझ्याकडे ना, खरं सांगते तुम्हाला, माझ्याकडे ब्रश नाही आहे. ठीक आहे. म्हणून मी काय करते, माझ्या फिंगरनेच हे करते, स्प्रेड करते, यूज करते. आपण लावतो कुठला पण, आपला जो शेड आहे स्किनचा त्याच्यापेक्षा 2 शेड डाऊन असं कन्सिलर लावायचं, कारण त्याच्याने आपलं सगळं कव्हर होतं. आणि फाउंडेशन 1 टोन अप करायचं, कारण जेव्हा ते सेट होतं ना, आपला जो शेड असतो त्याच्यावर ते सूट होतं. कारण मेकअप थोड्या वेळाने सेट झाल्यावर वेगळा दिसतो, आणि जेव्हा आपण करतो त्यावेळेला वेगळा दिसतो. आपण हे कन्सिलरने कव्हर करूया, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फाउंडेशन लावून दाखवते पटपट. मेकअपने तुम्ही डार्क वगैरे लागू शकता, पण जस्ट आपलं हे असतं पिंपल म्हणा, पिगमेंटेशन ती हाईड होते. पण पिंपल असं आपला दिसणारच. मेकअपमध्ये असे दाखवतात की पूर्ण मेकअपने आपण चेंज झालोय, पण मी एवढं सांगते, काय जादूगर पण हे नाही करू शकत. ते फक्त तुम्हाला प्लास्टिक सर्जरीने करता येईल, म्हणजे काय म्हणतात, फिक्स करायचं. कारण जर हे फिक्स नाही केलं, हे आपला हात लागून टच होऊन असं डाग वगैरे किंवा थोडंसं तिकडचं प्रोडक्ट निघून जातो. त्याच्यासाठी माझ्याकडे आपण लूज पावडर वापरू शकतो. माझ्याकडे ही लॅक्मेची आहे, ही पण स्वस्तातच येते. ही पण 500च्या खालीच आहे, 250ला ही. आणि जर तुम्हाला ती व्हाईटवाली करायची असेल, तर मी सगळ्यात छान ही वाली सांगेल. ह्याच्याने हे हलणार, म्हणजे पॅक होईल पण हलणार नाही. आणि हे तर खूप स्वस्त आहे, पण ह्याच्यावरची प्रिंट निघून गेले, मी सांगू नाही शकत. आणि मला खूप आवडतं, कारण मी डेलीसाठी पण ही यूज करते. मग आपण ही वाली लावूया, कारण फाउंडेशनचा जो शेड आहे ना, असाच आहे. मग आपण ही लावूया. पण जेव्हा आपण आय मेकअप करू ना, तेव्हा आपण काय करायचं आहे, ही अशी घ्यायची हातावर, अशी करायची आहे, म्हणजे पूर्ण एका जागीच नाही लागणार ती.
मी जास्त काही करत नाही बसत. एकतर मी आयब्रो पण नाही करत जास्त, असं कधीतरी सण वगैरे असला तर करते. मग माझ्याकडे ही स्विस ब्युटीचीच आहे. आता ह्याचं प्रिंट पण निघालं, खूप जुने आहे पण मी ह्याच्यानेच आपलं आयब्रो करणार. ठीक आहे, हा ब्राऊन शेड आहे माझा, ब्लॅकवाला खालीच राहिला. तर एक काम करू शकता तुम्ही, ज्यांच्याकडे आयब्रो पेन्सिल पण नाही आहे किंवा आयब्रो करायला काहीच नाही आहे, तर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट असेल त्यातला तुम्ही ब्लॅक कलर घ्या आणि त्याच्याने तुम्ही आयब्रो फिल करा. चांगले मी सांगते तुम्हाला. एकदम मी सर्दीने मला कंटाळा आहे खूप, माझा आवाज पण मला इरिटेट होतो. तुम्हाला असं मी भूतासारखी नाही दिसत आहे ना? म्हणजे दिसत असेल 100%. भेटला. छोटूशा ब्रश हा मला लय आवडतो. कुठे गेले अरे? एक तर मी काय ठेवतो मलाच भेटत नाही. आता सिवाना कलर्स हे आयशॅडो पॅलेट आहे, खूप जुनं आहे, खूप जास्त जुनं नाही पण मी कमी वापरते म्हणून. आता यात आहे ब्लॅक कलर, हा वाला एकदम पण ब्लॅक नाही पण नॅचरल असं दिसेल, तर मी तो घेणार आहे. आणि त्याच्याने मी खूप लाईट असं आयब्रो फील करणार आहे. आणि कधी पण तुम्ही आयब्रो कराल स्टार्टिंगपासून नका करू, तुम्ही असं घ्या छोटासा आणि इथून फील करत या. ठीक आहे, इथे जसं शेप तुम्ही द्याल आणि जे उरलेलं प्रोडक्ट असेल मग इथून तुम्ही स्टोप काढा. कारण जसं तुम्ही इथे डार्क कराल ना ते खूप खूप असं विचित्र दिसतं. कारण स्टार्टिंगला माझं तसं झालेलं म्हणून मी तुम्हाला सांगते. मग तुम्ही तसं नका करू. मी आता सांगते ना तसं करा. आता मी तिथे बघते आणि इथे दाखवते, ठीक आहे, किंवा माझ्याकडे हे आहे ना, मी एकदा करते एक आयब्रो दाखवते मग तुम्हाला सांगते थोडंसं झूम करून. आता हा आयब्रो बघा आणि हा आयब्रो बघा. ठीक आहे, आता इथून लाईट होते म्हणून मी तसं नाही क्लिअर दाखवू शकत. कारण पूर्ण आता मी इथेच कॅमेरा फिक्स केला, परत हालेल पूर्ण सेटअप म्हणून. बघा मी इथून स्टार्ट केलं आहे, हलका असा ब्रश घेतला, असा इथे स्टार्ट करत करत, म्हणजे जिथे कमी आयब्रो जसं मला इथे कमी आहे, ठीक आहे, आणि माझा मधला गॅप खूप जास्त आहे, मग मी तिथे नाही जात कारण हे नॅचरलीच आहे. मी पूर्ण इथपर्यंत घेतलं तर ते असं फेकच दिसणार म्हणून मी तिथे नाही घेते. आता हा वाला मी तुम्हाला समोरच दाखवते, ठीक आहे, पण मी इथे करते थोडंसं कॅमेरामध्ये बघून करता येते तर बघते. थांबा मी काम करते, थोडं झूम करते म्हणजे मला दिसलं. एकदम हलक्या हाताने करा, ठीक आहे. हळूहळू तुम्ही या साईडला या. आता आपण आयब्रो फिल केलंय. आता आपण एक काम करूया, पुली घेऊया, त्याच्याने तिला थोडंसं कोम करूया, म्हणजे आपल्या नॅचरलच दिसेल, जास्त असं भयंकर नाही दिसणार माझ्याकडे. आता आपण आयशॅडो स्टार्ट करूया. हे मला स्विस ब्युटीचं आहे आणि ह्याची प्राईस मला हे पण 500च्या आतच आहे, छोटूसंच आहे, खूप क्यूट आहे. मी म्हणते आपण सिम्पलच करायचं कारण मी स्वतः मला सिम्पल आवडतं, मला असं तडक भडक नाही आवडतं पण तसं आउटफिट असलं पाहिजे. आता मी घातले हा सिम्पल टॉप, मग ह्याच्यावर मी सिम्पलच करणार आहे. मग ह्याच्यासाठी मी म्हणते आपण ना पिंक घेऊया, पिंक. हा घेऊ की हा घेऊ विचार करते. लाईट घेते, लाईट, ठीक आहे. माझ्याकडे ब्रश नाही, मी सांगितलं ना, तर मी काय करणार, माझी ही फिंगर घेणार आहे, ह्याच्याने पहिला हा शेड पिक करणार आणि इथे असा राऊंडमध्ये अप्लाय करणार आहे. लाईट आहे हा, ठीक आहे. मी लाईट शेड घेतला आधी, ठीक आहे, फिंगरने, आणि त्याला आउटसाईडला म्हणजे बाहेरच्या साईडला, मध्ये नाही लावलेलं मी, फक्त बाहेरच्या साईडला केलं आहे, पिक करून फिंगरने लावले. आता माझ्याकडे हा एकच ब्रश आहे, ह्याच्याने मी त्याला स्प्रेड करणार आहे चांगल्याने. मी दोन्ही आईजवर लाईट पिंक शेड घेऊन हा वाला अप्लाय करून त्याला चांगल्याने ब्लेंड केलं आहे या छोट्याशा ब्रशने, ठीक आहे. हा एकच आहे, मग मी ह्याच्यानेच ब्लेंड केलं आहे. आता मी विचार करते की थोडासा डार्क पिंक घेऊ की डार्क ब्राऊन घेऊ, मला समजत नाही. एक काम करते, डार्क थोडासा असा ब्राऊन घेते आणि तो सेंटरमध्ये असा ब्लेंड करते घेऊन. मला असं वाटतंय घेऊ की पिंकच घेऊ, मला समजत नाही, तुम्ही सांगा मला. पिंक जास्त नाही ना दिसणार कारण बॅक म्हणजे जे आउटसाईडला ते लाईट पिंक केलं मी ते थोडासा ब्राऊन घेते, एकदम थोडा इथे थोडा इथे थोडा, बस एवढंच. आता मी हिला ब्लेंड करून दाखवते फटफट. मी ब्लेंड केलं आहे, हे बघा, इथे पण दिसतंय तुम्हाला. ब्लेंडिंगचा आपला ब्रशमध्ये ब्रश दुसरा आहे तुम्हाला माहिती आहे पण माझ्याकडे नाही आहे, ठीक आहे. ओके, तर आपण आयशॅडो कंप्लीट केलं आहे. आता मी म्हणते आपण आयलायनर लावून घेऊया, ठीक आहे. कुठे गेलं, मला तर काहीच भेटत नाही, माझ्या डोळ्यांसमोर असलं तरी मला भेटत नाही. वाचलं, मी आहे समोर आणि माझ्याकडे काही नाही पडलं, असं होऊच नाही शकत. भेटलं. ते कुठले, हे ADSचं आहे, सगळ्यात स्वस्त. मला पण नाही माहिती कितीला घेतलं आहे, मम्मीने आणलं आहे, पण सगळ्यात स्वस्त आहे आणि लिक्विड आहे आणि वॉटरप्रूफ तर नाही लिहिलेलं ह्याच्यावर, पण स्वस्तात मस्त तर मी हेच म्हणणार.
दिसते? हां, एवढी स्मॉल करायचे ना की ती स्वतःच्या डोळ्याने पण नाही दिसणार तुम्हाला. ठीक आहे, पण मला दिसतंय. मला आवडली ही वाली. कधी पण काय होतं माहिती आहे, आपण करतो ना एकाची बरोबर दिसते. ही बघा, दिसते तशी. मला तर वाटतंय तर या डोळ्याची होईल की नाही काय माहीत. बघूया आपण तरी पण. तशी झाली तरी ठीक आहे. आता आपण इनर कॉर्नरला पण करूया. हे बघा असं. मी पूर्ण अशी नाही लावत कधी पण आयलाइनर. मला ना असं मला जास्त चांगलं वाटतं म्हणून मी अशी लावते. काय करायचं, फक्त इथे लावायचं आणि परत मध्ये इथे लावायचं एकदम छोटूसं. हे बघा, हे बघा कसं दिसतंय मला सांगा. जास्त काय नाही करणार मी, एवढंच करणार आहे. मला सर्दीने कंटाळा आला खूप जास्त. ठीक आहे, आपलं झाले बेस सगळं झाला, आयब्रो झाले, नंतरला आपलं आयशॅडो झाला, लायनर झालं. आता आपल्याला काय करायचं, ब्लश, कॉन्टॉर, नंतरला लिपस्टिक. लिपस्टिक सगळ्यात मेन आहे, मला खूप आवडतं. मी सांगते माझ्याकडे, तुम्ही म्हणाल हिने हिच्याकडे सामान आहे, पण ही यूट्यूबला काय करते, कशी करते, कशासाठी करते. पण मी तुम्हाला सांगते काही करायला आपल्याला महागडे प्रोडक्ट असणं सगळंच असणं इम्पॉर्टंट नाही आहे. मी काय करते माहिती आहे का, ब्लशसाठी यातलाच एखादा लाईट शेड घेते आणि त्याच्याने ब्लश करते. मी हा घेते आणि थोडासा हातावर हे करते, मग इथे लावते असं असं. आता तुम्ही म्हणाल हिमाने माझ्याकडे ब्रश नाही पण कुठून आला. मी मागवलेला तो 150 वाला 150 200 वाला, जसे सगळे मागवतात बघून मला वाटलं खूप छान ब्रश येतील, पण नॉर्मलची गोष्ट आहे, ते काय तसं होत नाही. मग त्यातले सगळे ब्रश हरवले, तर माझ्याकडे एक हा ब्रश आहे ज्याच्याने मी ब्लश लावते आणि आणि काय तो ज्याच्याने मी आयशॅडो ब्लेंड करते. तो ब्लश लावताना तुम्ही असा हसा आणि ब्लश लावा. दिसत नाही पण मला असंच आवडतो, न दिसणार आहे. खूप लाईट, इकडचं पण लाईट आणि इकडचं डार्क, कारण ह्या साईडला लाईट अशी पडत नाही. मी जर ह्या साईडला उभी राहिली तर हा खूप असा लाईट दिसेल, मला तर ह्या साईडला अंधार दिसतो म्हणून हा असा खूप जास्त दिसतोय. आता ब्लश झालेला आहे. कॉन्टोर पण मी याच ब्रशने करणार आहे. आणि जो मी आणि काढलेला ना तो, आणि हा तुम्हाला सांगायचं राहिला की ह्याच्यावर आपण शिमर लावायचं विसरलो, ते लावायचं पण कॉन्टोर करून घेऊया त्याच्यानंतर. ठीक आहे, माझ्याकडे कुठल्याच एका ब्रँडचे असे प्रोडक्ट नाही आहे. मी काय केलं माहिती आहे का, कसं बनवला मेकअप, जिथून जे स्वस्त भेटतं ते घेतलं आणि त्याचा एक असं हे बनवलं. आता तुम्ही म्हणाल ह्याच्याकडे प्रोडक्ट नाही, तर मी शुगर ब्रँडचं कसं काय घेतलं मी तुम्हाला सांगते. हे माझे पप्पा गेलेले बाहेर, त्यांनी मला हे आणलं गिफ्ट. त्यांना पण नाही माहिती याचा यूज काय असतो, पण त्यांनी आणलं, त्यांना दिसलं म्हणून. पण मी आता त्यांनी आणलं आहे, यूज करते. आणि मेन म्हणजे महाग, शुगरचे प्रोडक्ट महाग असतात. असा घेतला. आता कॉन्टोर कुठे करायचं आहे, जिथे तुम्हाला असं शार्प दाखवायचं. आता समजा माझा फोरहेड मोठा आहे, तर मी इथे 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 असं लावणार. ठीक आहे, इथे लावणार. मला असं दाखवायचं खूप शार्प फेस आहे, मग तुम्हाला मच्छीसारखं तोंड बनवावं लागेल. आणि इथून असं आणि इथून हे जे दिसते अशी लाईन तिथे लावायचं, मग शार्प दिसेल. नोजला पण तुम्ही लावू शकता. मला कॅमेऱ्यात ना, खरं सांगते, मला कॅमेऱ्यात ना असं दिसतं ना, नाही ते दिसतंय बघा. असं वाटतं मी दाढी करते. कॉन्टोरिंग झालेली आहे, दिसत नसेल तुम्हाला. मी अशी शार्प नाही करत खूप जास्त, खूप लिमिटमध्ये करते. सॉरी, करते निघते. हे झालं, कॉन्टोरिंग झालं. आपल्याला अप्लाय करायचं आहे आपलं हायलायटर, आणि त्याच्यानंतर आपण करायचं आहे आयलॅश कर्ल. माझं मस्कारा पण हरवलं आहे, होतं माझ्याकडे, मग मी फक्त कर्ल करणार आहे, बाकी काही नाही करणार, कारण माझ्याकडे नाही आहे मस्कारा. आधी आपण हायलायटच करूया, ज्याच्याने आपण आयशॅडो ब्लेंड केलेला ना तोच घेणार. असा हातात फिरवणार आणि त्याच्याने मी हायलाइट करणार इनर कॉर्नरला. ठीक आहे, मी सारखी काय आणतात ते मला समजत नाही. मी हे वाले आहे ना, हे वालं ह्याच्याने केलं आहे, सिल्वर आहे. आता मी हे वाला घेणार, किंवा मी विचार करता आपण दुसरं घेऊया. काय मी हेच घेते, माझ्याकडे अनेक आहे. हे कुठलं आहे, हे असं की मला वापरायला पण येणं, म्हणजे मला ओपन करायला माहिती, मला वापरलेलं नाही. मी घेणार. हे बघा किती जास्त आलं आहे. हे नोजर करणार असं, मी हातानेच करते नोजर, कशाला ब्रश आणि काय. इथे करणार, नाही आवडत जास्त.
तरी पण तुमच्यासाठी करते. माझा हातच जगन्नाथ. हेच माझे 5 ब्रश आणि हे माझे 5 ब्रश, ह्याच्यानेच मी काम करते सगळं. आपलं बाकी आता काजळ, आयलॅश कर्ल आणि लिपस्टिक. मेन म्हणजे मी आता हे हे बघा मी तुम्हाला दाखवते अशी. मी ह्याच्याने आयलॅश कर्ल करणार आहे. गायचं करताना तुम्ही एकदम हळू करा, नाही तर डोळ्यात साठत येईल आपल्या. मला करताना स्वतःला हे वाटतं. हे बघा डिफरन्स बघा. मी मस्कारा पण नाही लावलेला अजून. मस्कारा नाहीच माझा हरवलं आहे. असं 5 मिनटं धरून ठेवायचं आहे खूप मस्त असं. पण जर तुम्ही मस्कारा लावून कराल नाही आणि छान दिसेल. तर मग मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा छान दिसतंय ना. दिसतात आयलॅशेस माझे. आहेत तसे मोठे आहे पण काय फायदा, खालीच असतात ते. वाव छान दिसत आहेत. थोडं आधी करते. आता हे असंच असू दे. आपण लावूया आता काजळ. मी काय म्हणते, माझ्याकडे एक ब्लू आहे आणि एक ब्लॅक आहे, पण मी करते ब्लॅकच लाव. एक मिनटं मी शोधते आणि मग दाखवते. मला भेटत नाही आहे. भेटलेला आहे मला ब्रश. सॉरी हां बरोबर ब्रशच. काय ते मगाशी 2 तुम्हाला दाखवलेले, तुम्ही हसाल आता. बघा हे तिन्ही ब्रश किती वेगळे आहेत. हा काय माहिती कोणाचा आहे, पण होता माझ्याकडे. हा मी मागवलेला आहे आणि हा पण मीच मागवलेला आहे. एक सेट होता पण त्यातले सगळे हरवलेत. आता हेच उरल्यात. ह्याच्यानेच मी ब्लश कॉन्टॉर करते आणि ह्याच्याने मी फक्त ब्लेंड करते. हाताने मी पिक करून लावते. मग तुम्हाला एक गोष्ट ह्याच्यावरनं लक्षात आली असेल की जर आपल्याला काय करायचं असं नाही की आपल्याकडे सगळं सामान असणं गरजेचं आहे. जे आहे त्यात तुम्ही मस्त असं ट्राय करा आणि ते होणारच. मला माहिती माझ्याकडनं होत नव्हतं, तरी पण मी विचार केला हसतील लोक, काय करतील. एकदा असतील दोनदा असतील. जेव्हा तुम्ही ग्रो कराल तेव्हा ते लोक हसायचं बंद करतील आणि तुमच्या आजूबाजूला तेच लोक येतील. एक्सचेंज नको करायला. हां मार्सची आहे वाटते लिपस्टिक. पुण्याचं हे गेले काय बोलतात, प्रिंट गेले. माझी सर्दी कधी जायची काय माहीत. मी या ब्रशने घेतलं आहे. मी आधी लाईन करून घेईन, स्प्रेड करेन आणि मग त्याच्यावर एक पिंक कलरचा शेड लावेल आणि त्याच्यानंतर आपण लिप ग्लॉस लावायचं आहे आणि मग आयलाइनर. मग आपला लुक पूर्ण कंप्लीट. मग आपण इयरिंग्स घालायचे आहे. मग मी तुम्हाला मस्त असं बाहेर जाऊन दाखवेल माझा मेकअप कसा दिसतोय. मी लिप लाईन केले आहे. मी आता त्याला अशी हलकी हलकी स्प्रेड करते. ठीक आहे. मी ते करते कारण कॅमेऱ्यात मला नीट नाही दिसत आहे. शेड लावले हा खूप डार्क आहे, डार्क ब्राऊन. ठीक आहे. मला तसं ब्राऊन कलरचं शेड आवडत नाही, पण ब्राऊन असं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन कराल आउटलाईन वेगळी डार्क आणि लाईट कलरचं लिपस्टिक, तर ते खूप छान दिसतं. जेव्हा मिक्स होतं ना ते तेव्हा. असं 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 सगळीकडे नाही लावायचं आपल्याला, फक्त मिडलला लावायचं आहे. हे असं करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे लिप असे. कसा दिसतोय सांगा ना, कशी दिसते मी. झालेलं आहे. आपण ह्याच्यावर लावूया लिप ग्लॉस. हे झुडिओचं लिप ग्लॉस आहे. माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलं आहे. लवदीपने मला गिफ्ट केलं आहे. थँक्यू लवदीप, तू किती छान आहे. अशीच ग्रो कर आणि मला काही ना काही नवीन गिफ्ट देत जा. म्हणजे मी व्हिडिओमध्ये तुला सांगेल, तुझं डेडिकेट करेन हे प्रोडक्ट तुला मी. ठीक आहे. अभी हम लगाएंगे सॉरी लिपस्टिक नहीं, लिप ग्लॉस. लिप ग्लॉस लावला चेंजच झाला पूर्ण. एक नंबर तुझी कंबर हे झाड शिकी शिकी है. यार मी आणलेलं तर होतं. तुटलं. 1 hour later. काय झालं मला समजा, मी सगळं पाण्यात सुटले, मलाच कळलं झालं. ठीक आहे. आपण हे केलं. मी म्हणते आता माझ्याकडे ब्लॅक कलरचं नाही आहे, तर विचार करते. नाही सॉरी आहे विसरलीच. भेटलं. माझं मिरर हे बघा. लाईट आल्यावर कशी दिसते आणि विदाउट लाईट कशी दिसते कळत असेल तुम्हाला मी काय म्हणते मगाचपासून.
गाईज आईस बघा हे, अच्छा हा आईस बघा आणि हा वाला बघा, लुक किती चेंज झालाय. एक ब्लॅक, किती छान दिसतंय यार. आपला मेकअप सगळा डन झालेला आहे. आता आपण बाहेर जाणार, मी तुम्हाला मेकअप दाखवते माझा. त्याच्या आधी आपण इयरिंग घालूया. मी ठेवलेली इथेच. सांगा ना कशी दिसते मी, भूत नाही. हे कसे दिसत आहेत? विचार करते छोटे घालायला पाहिजे होते ना. ठीक आहे, काम करते, छोटेच घालते. हे बघा माझ्याकडे बॉक्स आहे, खजिना आहे, त्यात मी सगळे कानातले ठेवले. छान पण दिसत आहे. तर मला वाटले ना ते छान दिसतील. मी तुम्हाला बोललेली ना मग अशा आपण जेव्हा त्या साईडला होतो मेकअप करत होतो किती तू वेगळा दिसत होता असा लाईट. आता तुम्हाला दिसत असेल मेकअप कसा झाला. मला तर ठीकच वाटतोय, पण तरी पण तुम्ही मला सांगा मेकअप कसा झाला कमेंट करून. काय यात चुकीचं दिसतं किंवा काही कसंही तुम्हाला वाटत असेल माझ्यासाठी की मी काहीतरी चेंज करावं माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी. आणि मेकअपलाही तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप. आणि थँक्यू जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल, खूप खूप थँक्यू. आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि प्लीज सपोर्ट करा. आणि आपण भेटूया पुन्हा एक नवीन मेकअप व्हिडिओमध्ये. आणि हे बघा मी तुम्हाला सांगायचं राहिलं, मी मस्कारा नाही लावला आहे, ठीक आहे. मी फक्त आयलॅश कर्ल केले आणि असं जवळ नॉर्मली जो मेकअप दाखवतात तो वेगळा असतो. पण इथून तुम्ही बघा जे माझे पिंपल वगैरे आहेत ते दिसत आहेत. फक्त काय झालं की आपण जो त्याचा पिगमेंटेशन होती डोळ्याखालची ना त्याला डाग होते वगैरे ते सगळे हाईड झाल्यात. म्हणजे स्ट्रक्चर असतं ते दिसतं बघा. पिंपल हा किती उठून दिसतोय, इकडचे छोटे छोटे दिसत आहेत, इकडचे दिसत आहेत, फोरहेडवर तर खूप आहे. पण हा मला आवडला. तुम्ही पण सांगा कसा झाला.